नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल नारळी भात। पण हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। जरी भात कुकरमध्ये बनवला तरी इथे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा असा हा भात बनला गेलेला आहे। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। तर इथे मी पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमतीचे तांदूळ आहेत। तुम्ही इथे जो कोणताही तुम्हाला तांदूळ वापरायचा आहे तो वापरू शकता। तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून आपल्याला हे 10 मिनिटांसाठी तांदूळ असेच भिजवण्यासाठी ठेवायचे आहेत। 10 मिनिटांनंतर तांदळातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या अशा चाळणीवरती आपल्याला हे तांदूळ ओतून पुन्हा आपल्याला हे तांदूळ असेच 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून याच्यातील उरलेले सर्व पाणी नितळून जाईल। आता गॅसवरती कुकर ठेवले। कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर तूप वितळल्यावर ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत काही खडे मसाले। त्याच्यासाठी मी इथे घेतले 2 ते 3 लवंग, एक दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची। आता एक अर्धा सेकंद खडे मसाले परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। त्याच्यामध्ये घेतलेत मी मनुका, बदाम आणि काजू। आता ह्या तुपामध्ये मनुका, काजू आणि बदाम ही आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभरासाठी हे ड्रायफ्रूट असे परतून घेतल्यानंतर आता आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो संपूर्ण तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे आणि तुपामध्येच आपल्याला 1-2 मिनिटं तांदूळ मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। 2 मिनिटं इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे हे तांदूळ तुपामध्ये परतून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये एक छोटी वाटी इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि तोही आपल्याला 1 मिनिटभर तांदळामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। खोबरं असं तुपामध्ये परतल्यामुळे त्याच्यातील कच्चेपणा निघून जातो। आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे 1 पाऊण वाटी खिसलेला गूळ। तर इथे तुम्ही पाहू शकता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी खिसलेला गूळ घेतला आहे। गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू हा गूळ वितळत चाललेला आहे। त्यासाठी 1 मिनिटभर आपल्याला असंच हे मिश्रण परतत राहायचं आहे आणि नंतर आता या स्टेजला आता आपल्याला घालायचं आहे पाणी। तर मी इथे पाऊण वाटी तांदूळ घेतले होते, त्याच्यासाठी मी इथे 1 संपूर्ण वाटी आणि अगदी 2 ते 3 चमचे इथपर्यंत पाणी वापरलेलं आहे। पाणी घातल्यानंतर संपूर्ण भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड। वेलची पूड घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर गॅस मध्यम ठेवून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। संपूर्ण 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा हा नारळी भात तयार आहे। अगदीच कुठेही चिकट झालेला नाही, अगदी मोकळा असा हा भात बनला गेलेला आहे। तर संपूर्ण भात एकदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मोकळा आणि झटपट असा नारळी भात इथे तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशाच छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।